अरे आम्ही हे कोणत्या गुफामध्ये गेलतो तर चला पोट्टे सांगतो तुम्हाला. तयारी गियारी करून आम्ही सर्वजण निघतो हत्ती बेटला जाण्यासाठी. इथं आल्यावर तर सगळ्यात पहिले श्री दत्तदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतो. मग तेवढ्यात रामभाऊ बी येऊन जाते. आपल्या बजरंगबलीचे दर्शन घेतल्यावर मग आपण चालला जातो या पाताळ लिंग मध्ये. अंदरलं वातावरण पण एकदम थंडगार होतं. मग थोडं अंदर गेल्यावर आम्हाला वडवागुळ दिसलं, म्हणजे की चमकादर यांचा तर पुरा सहपरिवारच होता. मग यांना टाटा बाय बाय करून आम्ही अजून आतमध्ये गेलो. अंदर काही लाईट गीट नव्हते, पुरा अंधारच होता. खपाखप या लोकांनी यांच्या मोबाईलचा टॉर्च लावला. मग आम्ही पाहतो तर काय पाहिलं तर इथं काहीच नव्हतं. अगोदर इथं महादेवाची पिंड होती. आता ते पिंड वरती मंदिरामध्ये नेऊन स्थापन केली. मग आम्ही सर्वजण आतमधून बाहेर आलो. मग आम्ही वरे गेलो बाकी फिरण्यासाठी. मग आम्ही गंगाराम बाबाच्या मंदिरामध्ये गेलो, त्यांचे दर्शन घेऊन. मग ते झाल्यावर आम्ही तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये गेलो, त्यांचे दर्शन घेऊन बसलो. मग इथं मस्तपैकी सावली आपल्या मारुती रामभाऊले शांत बसता येते का खेळत बसले बा झुला. म्हणलं मग तो झुला सोडा, ह्या झुल्यामध्ये बसा. याच्यामध्ये तर एवढी टपची मजा आहे की नाही भाई, जराशी फाटत बी जाय मजा बी येत जाय. मग आम्ही थकल्यावर जरासं पाणी गिनी पिलं. काय रामभाऊले केला आम्ही टाटा. गाडी घेऊन सर्ग निघालो ना आलो शंभू महादेव मंदिर मध्ये. मंदिर जेवढं बाहेरून चांगलं होतं तेवढं आतमधून पण आपल्या भोले बाबाचे दर्शन गिशन घेऊन निघालो. मग आम्ही सर्वजण घरी जाण्यासाठी. चला पोट्टी भेटूया नंतर.